जबरदस्त असा एक प्रश्न आपल्या समोर आहे, पहा लक्षात घ्या. करंट अफेअरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे, ज्यावर 100% येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार. प्रश्न असा आहे पहा, का ठाण्यानाथन कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाची पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनणार आहे? दृष्टीहीन म्हणजे काय? अंध महिला. तर ठाण्यानाथन कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाची पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनणार आहे, असा प्रश्न आलेला आहे. आणि हा प्रश्न 100% परीक्षेला येणार आहे. मग सर या प्रश्नाचं उत्तर काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दृष्टीहीन महिला ठाण्यानाथन बसलेली आहे. मग पहा, त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया. पूर्ण आपल्याविषयी माहिती आहे. केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनणार कोण रे? ठाण्यानाथन. व्यक्तीचं नाव पहा, त्या स्त्रीचं नाव आहे ठाण्यानाथन आहे. राज्य कोणतं? केरळ. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश पहा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या. त्यानंतर त्यांनी कामगिरी अपंगत्व गुणवत्ता यादीत त्यांनी रँक 1 मिळवला. अपंगत्व गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी रँक 1 मिळवला. अपंगत्वाचा प्रकार त्या पूर्णपणे दृष्टीहीन आहेत, त्यांना काही दिसत नाही. केरळ उच्च न्यायालयामध्ये त्यांची आता नियुक्ती झालेली आहे. महत्वाचा न्यायालयीन निर्णय पहा, सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधी अगोदरच निर्णय दिला होता की 2025चा त्यांचा निर्णय होता की अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही. केवळ अपंग असल्यामुळं कोणताही उमेदवाराला तुम्ही न्यायिक पदावरून दूर करू शकत नाही, आणि त्यामुळं त्यांची नियुक्ती झालेली आहे. मग लक्षात घ्या, हे आहेत ठाण्यानाथन केरळच्या. त्यांचं वय फक्त आणि फक्त 24 वर्ष आहे. शिक्षण त्यांनी कुन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये रँक मिळवलेली आहे. कारकिर्दीची सुरुवात त्यांनी कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांनी ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरने अभ्यास केला. ब्रेल लिपी म्हणजे जे अंध लोकांसाठी जी लिपी असते हातानं टच करून तिला ब्रेल लिपी म्हणतात. त्या लिपीनं त्यांनी काय केला? अभ्यास केला. आणि अशा प्रकारे त्या केरळ उच्च न्यायालयाच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. समजून घ्या, उत्तर काय? केरळ. अशा प्रकारे माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नवीन असताल त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी अजून माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भेटत राहील. तोपर्यंत धन्यवाद.